मित्रहो, सोमवारचा दिवस हा सगळ्याच राजकीय पक्षांसाठी कमालीचा कटकटीचा होता. मग ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू द्या, त्यांच्या सागर बंगल्यावर गर्दी होती. त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असू द्या, त्यांच्या मातोश्री बंगल्यावर गर्दी होती. इतकंच नव्हे तर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर सुद्धा लोकांची गर्दी होती. आणि हे लोक कोण होते? तर ज्यांना तिकीट हवी आहेत अशी मंडळी होती. आता एकाला तिकीट देताना दुसरा जो त्याचा स्पर्धक असेल किंवा इच्छुक असेल तो नाराज होणं स्वाभाविक आहे. आणि मग प्रत्येकाला जसं वाटतंय की ही निवडणूक जर मी जिंकलो तर माझ्या आयुष्यातली 5 वर्ष कारणी लागतील आणि मला लोकांची कामं करता येतील. आता काही मंडळी याच्यातली जी 70च्या उंबरठ्यावर आहेत किंवा काही मंडळी निष्क्रिय आहेत, काही मंडळी वेगवेगळ्या कारणांमुळे पराभूत होऊ शकतील अशा डेंजर झोनमध्ये आहेत. यांची तिकीट बदलणं किंवा त्यांना तिकीट न देता दुसऱ्या उमेदवाराला देणं हे सर्वाधिकार जे कोणाच्या हातात असतील तर ते त्या पक्षाच्या प्रमुखांच्या आणि पक्षश्रेष्ठींच्या हातात असतात. पण मग असं घडत असताना समाजात जे घडतंय आणि समाजात ज्या पद्धतीचं वातावरण आहे ते आपल्यापर्यंत आणि या नेतृत्वापर्यंत मांडणं हे आपलं काम आहे आणि आपण ते करत असतो. मग आता काही मंडळी त्याला आपण याच्या पेरोलवर आहोत किंवा आपण याच्याकडून पैसे घेतले म्हणून आपण काहीतरी करतोय असं म्हणून आपल्यावर आरोप करण्याचा प्रयत्न करत असतात. विशेषतः माध्यमांमधल्या प्रतिनिधींवर ते आरोप होत असतात, सरकारी अधिकाऱ्यांवर ते आरोप होत असतात. पण ज्या फॅक्ट्स आहेत त्या मांडण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असतो आणि असाच प्रयत्न आपण परळ लालबाग बद्दल करत होतो. गेल्या काही 2-3 व्हिडिओमध्ये आपण ते केलं आणि त्यातून माझ्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात अगदी थेट उद्धव ठाकरेंपर्यंत तक्रार नेईपर्यंत टीका करण्यात आलेली आहे. आणि मला असं वाटतं की हा मी करत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा विजय आहे. याचं कारण सांगतो. याचं कारण जर त्या सगळ्या गोष्टी तशा नसत्या तर उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिवडीचे विद्यमान आमदार अजय चौधरी जे 2 टर्मचे आमदार आहेत आणि तिथे इच्छुक असलेला शिवसेनेचा तरुण पदाधिकारी लालबाग राजाचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मानद सचिव सुधीर साळवी या दोघांना समोरासमोर आणण्याचं धाडस केलं. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि हे सगळं घडलं हे राजकीय आहे. पण मला उद्धव ठाकरेंचं यासाठी कौतुक करायचंय की उद्धव ठाकरे यांनी जी गोष्ट केली ती मराठी माणसासाठी किती गरजेची आहे हे आपल्याला नुकत्याच मुंबईत घडलेल्या 2 घटनांवरून कळेल. मनसेच्या एका पदाधिकाऱ्याला, एका कार्यकर्त्याला उत्तर भारतीय फेरीवाल्यांनी आणि काही जातंद्य मुस्लिमांनी मालाडमध्ये मारहाण करून आई वडिलांच्या समोर अक्षरशः मृत्यूला कवटाळायला भाग पाडलं. तो मनसेचा पदाधिकारी होता, मनसेचा कार्यकर्ता होता. विक्रोळीमध्ये मुंबईच्या माजी महापौरांना दत्ता दळवींना एका फेरीवाल्याने हातापायी करत धक्काबुक्की केली आणि अर्वाच्य शिव्या दिल्या. या 2 घटना आहेत मराठी तरुणांशी किंवा मराठी व्यक्तीशी घडलेल्या. या 2 घटना आहेत. या 2 घटनांवर जर आता आपण रिॲक्ट होणं थांबवलं तर मात्र या सगळ्या गोष्टीचा फायदा काही भलतीच मंडळी उचलतील असं चित्र दिसतंय. आणि उद्धव ठाकरे यांनी सोमवारी जे केलं किंवा जे धाडस दाखवलं या 2 आपल्याच पदाधिकाऱ्यांबरोबर बसण्याचं, त्यामुळे जे शिवसेनेचे किंवा मनसेचे बालेकिल्ले आहेत ते सुरक्षित राहतील असं मला वाटतंय. काय केलंय उद्धव ठाकरेंनी हे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्र, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र, शिवडी हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघातला वाद आता सध्या उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखी ठरलेला आहे. हीच गोष्ट चेंबूर या मतदारसंघाबद्दल पण आहे. अजय चौधरी आणि प्रकाश फातर्पेकर यांच्या मतदारसंघांमध्ये शिवसेनेला धोका होऊ शकतो असं म्हटलं जातंय.
आता यापैकीचे प्रकाश फातर्पेकर हेही ज्येष्ठ आहेत आणि अजय चौधरी हे सुद्धा ज्येष्ठ आमदार आहेत. ते शिवसेनेचे नेते आहेत आणि मुंबईमधल्या विकास कामांच्या संदर्भातल्या किंवा रहिवाशांच्या निवासी समस्यांबद्दलचा अभ्यास असलेले असे नेते म्हणून अजय चौधरी यांच्याकडे पाहिलं जातं. अजय चौधरी यांनी जर एखादा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला तर त्याकडे अधिक गांभीर्यानं बघण्याची तयारी ही सरकारी अधिकाऱ्यांची आणि प्रशासनाची असते. सध्या ते अजय चौधरी माझी यथेच्छ धुलाई करतायत. व्यक्तिगत काही मित्रांकडे आणि स्नेहांकडे मला प्रचंड शिवीगाळ करतायत. आनंद आहे मला, त्याच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाहीये, कारण तो त्यांचा अधिकार आहे किंवा त्यांनी काय करावं हे काय मी सांगण्याची गरज नाहीये. आता हे अजय चौधरी ही मला शिवीगाळ का करतायत तर त्यांना असं वाटतंय की मी सुधीर साळवी यांच्यासाठी किंवा बाळा नांदगावकर यांच्यासाठी कॅम्पेनिंग करतोय किंवा प्रचार करतोय. तर यातली एक गोष्ट, किंवा त्यांनी आधी काही ठिकाणी असं म्हणाले की मी बाळा नांदगावकरच्या पेरोलवर आहे. तर जो माणूस 2009 म्हणजे ते 2009ला आमदार झाले बाळा नांदगावकर, 2014ला पायउतार झाले, त्यानंतर अजय चौधरी आमदार झाले. जो माणूस 10 वर्ष आमदार नाहीये, कोणत्याही पदावर नाहीये, त्याच्या पेरोलवर जाण्या इतका बुद्धांक आपल्याला पडलेला नाहीये किंवा आपला निचांक तेवढा आलेला नाहीये बुद्धीचा. मग त्याच्या राज ठाकरेंच्याच पेरोलवर का नाही जायचं? किंवा जर सुधीर साळवीच्या जायचं असेल पेरोलवर तर मग अंबानींच्या का नाही जायचं? तर अजय चौधरींचा तो जो काही आरोप आहे त्यात काही तथ्य नाहीये. हा ठीक आहे, त्यांना थोडंसं नैराश्य येऊ शकतं, कारण तो ज्या फोटोवरून हा सगळा गदारोळ झाला त्या फोटोवरूनच ते काहीसे दुखावले असतील. तर हा व्हिडिओ हा त्याचा खुलासा आहे किंवा त्याचं स्पष्टीकरण आहे असं हवं तर समजा. आता हा जो फोटो आहे की जो अजय चौधरी मुख्यमंत्र्यांना भेटले, हा फोटो मुळातच अजय चौधरींच्या कार्यालयाकडूनच पाठवला गेलेला आहे. हा हे खरं आहे की तो सगळ्यात पहिल्यांदा माझ्याकडे आला, तो माध्यमांमधल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांकडे किंवा माध्यमकर्मींकडे गेला नव्हता, तो सगळ्यात पहिल्यांदा माझ्याकडे आला. आता हा फोटो काढत असताना आपण उद्धव ठाकरे यांची परवानगी घेतली होती असं अजय चौधरी म्हणाले. मग ज्याची परवानगी दस्तूर खुद्द पक्षप्रमुखांनी दिलेली आहे तो फोटो समाज माध्यमावरच्या इंस्टाग्रामवरून का हटवला गेला? इतका बाळबोध माझा प्रश्न आहे. आता अजय चौधरी काम करत नाहीयेत का किंवा त्यांच्याबद्दलची नाराजी काय आहे, या ज्या काही गोष्टी आहेत याच्याबद्दलचा वेगळा व्हिडिओ मी करणार आहे. आणि मी राजकीयच बोलतोय, मी काही कोणतीही गोष्ट व्यक्तिगत किंवा खाजगी बोलणार नाही, कारण ते माझं काम नाही आणि तो माझा अधिकारही नाही. हा, पण नागरी समस्या, रहिवाशांचे प्रश्न, अनेक वर्ष अभुदयनगरचा भिजत पडलेलं घोंगडं, वेगवेगळे बदललेले बिल्डर, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत. याचं कारण असं आहे, ते लोकप्रतिनिधी आहेत आणि आपण जनमानस आहोत. आपण सर्वसामान्य जनता आणि लोकप्रतिनिधी यांच्यामधल्या समस्या मांडण्यासाठी बसलेलो आहोत. आता जर समजा अजय चौधरी यांना तिकीट शिवसेनेनं दिलं तर तो अजय चौधरींसाठीचा बहुमान असेल. ते हॅट्रिक करतील की नाही हा त्यांच्या एकूणच इलेक्ट्रोल मेरिटचा प्रश्न असेल, कारण या मतदारसंघातून तिसऱ्यांदा कोणीही आजपर्यंत आमदार हॅट्रिक करू शकलेला नाहीये. बरं, अजय चौधरी यांनी जे काम केलेलं आहे, माझी माहिती जर चुकत नसेल तर चौधरींपेक्षा कामामध्ये ढाण्या वाघ असलेला शिवसेनेचा दगडू सकपाळ हा उमेदवार याच बाळा नांदगावकरांनी पाडला होता. आता उद्धव ठाकरे यांचं कौतुक कशासाठी करायचंय तर परळ आणि लालबागमध्ये जे घडतं, मग तो गिरणी कामगारांचा संप असू द्या, कृष्णा देसाईचा मृत्यू असू द्या किंवा त्याचा खून असू द्या, किंवा तिथला गणेशोत्सव असू द्या, किंवा परळ लालबागमध्ये होणाऱ्या कबड्डीच्या सामन्यांपासून ते तिथल्या कुठल्याही गोष्टीपर्यंतचा जो काही प्रसार आणि प्रचार मुंबईभर होतो तो अद्भुत असतो. याचं कारण असं आहे की परळ आणि लालबाग शिवडी भागातली घरं ही छोटी असतात. त्यातले बहुसंख्य लोक म्हणजे त्या कुटुंबातले अनेक सदस्य हे वेगवेगळी मंडळं, मैदानं, व्यायामशाळा, कट्टे याच्यावर वावरत असतात. आणि तिथून जी प्रमोद नवलकरांनी सुरू केलेली
कुजबूज सभेची एक जी कन्सेप्ट आहे ही परळ, शिवडी, लालबाग या भागामध्ये अधिक जोरकसपणे आपल्याला पसरताना दिसते. आता बाळा नांदगावकर यांच्यासाठी जो काही मुकाबला करायचा आहे शिवसेनेला, तो जिंकण्यासाठी करायचा आहे की व्यक्तिगत स्नेहासाठी करायचा आहे? आता अजय चौधरी हे काही माझे शत्रू नाहीच आहेत मुळी, ते माझ्या स्नेहांपैकीच एक आहेत, त्यांच्याबद्दल मला आदर आहे. पण आजही माझं ठाम मत आहे की अजय चौधरी हे जर उभे राहिले तर बाळा नांदगावकरांना शिवसेनेच्या दुसऱ्या कोणत्याही उमेदवारापेक्षा अजय चौधरीच हवे आहेत. आणि हे उद्धव ठाकरेंना नीट कळलेलं आहे. त्यामुळे सोमवारी उद्धव ठाकरे यांनी, त्याचप्रमाणे शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी या दोन्ही पदाधिकाऱ्यांशी, दोन्ही आपल्या इच्छुकांशी, दोन्ही नेत्यांशी सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. या बैठकीला स्वतः मिलिंद नार्वेकरही होते. थोड्या वेळाने उद्धव ठाकरे यांनी आपल्या शेजारच्या खोलीत बसून अजय चौधरी आणि उद्धव ठाकरे, अजय चौधरी यांच्या अनुपस्थितीमध्ये सुधीर साळवी आणि उद्धव ठाकरे असाही संवाद झालाय. असा संवाद हा गेले काही काळ खुंटला होता, त्यामुळे शिवसेनेला त्याचा फटका बसला. आता उद्धव ठाकरे यांनी परळ, शिवडी, लालबाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी जे प्रयत्न केलेत ते थेट प्रयत्न आहेत आणि त्यामुळेच त्यांचं कौतुक करायला लागेल. आता पुन्हा शिवसेनेकडे मुंबई महानगरपालिका राहण्यासाठी परळ, शिवडी, लालबाग हा जो भाग आहे हा शिवसेनेच्या भगव्याखाली राहणं गरजेचं आहे. आता काही लोक म्हणतील की बाळा नांदगावकर माझे मित्र नाही आहेत का? तर बाळा नांदगावकरही माझे मित्र आहेत. पण बाळा नांदगावकरांना जरी ते तिथून आमदार झाले तरी त्यांच्या पक्षाला असलेली मर्यादा ही एखाद्या दत्ता दळवीला झालेली धक्काबुक्की किंवा मालाडमध्ये मनसेच्या कार्यकर्त्याला मृत्यू कवटाळेपर्यंत झालेली आई वडिलांच्या उपस्थितीतली मारहाण जर कोणी थांबवू शकत असेल तर तो पक्ष शिवसेना आहे. मनसेतले माझे काही मित्र किंवा राज ठाकरे यांचा कॅम्प यामुळे माझ्यावर नाराज होऊ शकतो, त्याची मला फिकीर नाही किंवा तमा नाही. कारण याच मनसेचा नगरसेवक असताना आणि आमदार असताना, विक्रोळी हा मनसेचा गड असताना तिथे मॅनग्रोव्ह किंवा खारफुटी तोडून झालेल्या शेकडो झोपड्या हे देखील तिथल्या त्यावेळच्या तत्कालीन मनसेच्या नेत्याचं पाप होतं. हे स्वतः राज ठाकरे यांनी कबूल केलेलं आहे आपल्या विक्रोळी भेटीमध्ये. आणि त्यामुळे जर परळ, लालबाग, शिवडीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवायचा असेल तर उद्धव ठाकरे यांना आपला व्यक्तिगत स्नेह कोणाबरोबरही असला तरी तो थोडासा दूर ठेवून त्यांची निस्सीम श्रद्धा ही तिथल्या भगव्यावर असेल आणि तिथल्या शिवसैनिकांबरोबर त्यांचं जे काय नाळ जुळणं आहे किंवा जे काही त्यांचं घट्ट होणं आहे ते असेल तर तिथला उमेदवार हा तितकाच दर्जेदार असण्याची गरज आहे. उद्धव ठाकरे यांना लालबाग, परळ आणि शिवडीबद्दल असलेली जी काय बांधिलकी आहे ती तेजुकायाचा गणपती ज्या वेळेला विसर्जनाच्या वेळेला जाताना कल्ला आणि त्यानंतर या गणपतीच्या बाबतीत जी घटना घडली होती, अत्यंत दुर्दैवी आणि कुणालाही मनस्ताप देणारी घटना होती. त्यानंतर या तेजुकायच्या कार्यकर्त्यांच्या, गणेश भक्तांच्या आणि रहिवाशांच्या भेटीला जाणारा पहिला नेता उद्धव बाळासाहेब ठाकरे होते. मला वाटतं ती आपुलकी जी तेजुकायच्या गणपतीतल्या गणेश भक्तांबरोबर उद्धव ठाकरेंनी दाखवली होती, तशीच आपुलकी परळ, शिवडी आणि लालबाग मधल्या शिवसेनेच्या मतदारांबरोबर आणि शिवसैनिकांबरोबर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा दाखवणार आहेत का हा प्रश्न आहे. निवडणुकीचं तिकीट चौधरींना भेटतंय की साळवींना याच्याशी टाइम महाराष्ट्राचं काही घेणं देणं नाही, हे कृपया साळवींनीही समजावं आणि चौधरींनीही समजावं. याच सुधीर साळवी यांनी ज्या वेळेला अनंत अंबानी यांना आपल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सल्लागार नेमलं त्यावेळेला त्यांच्यावर अत्यंत जोरकस टीका करणारा माध्यमांमधला
एकमेव माध्यमकर्मी मी होतो, कारण या लालबागच्या राजाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी येणाऱ्या असंख्य किंवा अनेक माध्यमकर्मींनी एकही साधा प्रश्न सुधीर साळवींना विचारला नव्हता की तुम्ही अंबानींना कोणत्या अधिकारात आणि कोणत्या गरजेसाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे रहिवासी नसताना किंवा त्या परिसरात राहत नसताना अंबानींना या मंडळावर आणलंय. आणि त्यामुळे पारदर्शीपणा आणि तटस्थपणा याचे धडे देण्यासाठी आपल्याला कुठल्याही विद्यालयात जायची गरज नाही. विषय फक्त इतकाच आहे की हा परळ, लालबाग, शिवडी, वरळी हा गड शिवसेनेच्या भगव्याखाली राहणं हे प्रत्येक मराठी माणसासाठी एक प्राधान्यक्रम असलेली गोष्ट आहे. आता आपल्यापैकी अनेकांना असं वाटेल की हा बाळा नांदगावकर यांच्या बरोबर केलेला एक द्रोह आहे किंवा बाळा नांदगावकर यांच्याबरोबर केलेला पक्षपात आहे. पण मित्र हो, बाळा नांदगावकर हे आजही मातोश्री आणि ठाकरे यांच्याबद्दलची काय भावना जपून आहेत आणि राखून आहेत, यासाठी जर आपल्याला हवं असेल तर आपण बाळा नांदगावकर यांच्या दूरध्वनी किंवा यांच्या मोबाईलवर संपर्क साधून समजून घेऊ शकता. आणि त्यानंतरच आपण आपली प्रतिक्रिया माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये आवर्जून द्या. आपल्याला काय वाटतंय की अशा पद्धतीत ज्या वेळेला शिवसेना आपला परळ, लालबाग, वरळी, काळा चौकी हा जो गड आहे तो नेमका कोणाच्या हाती देऊ शकते किंवा देऊ इच्छिते. उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीचं प्राधान्यक्रम किंवा ज्या पद्धतीचे कष्ट हा संपूर्ण गड स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी किंवा मराठी आणि शिवसेनेच्या भगव्याखाली ठेवण्यासाठी जे कष्ट घेतलेत, परिश्रम घेतलेत आणि जी तयारी दाखवली आहे, याबद्दल आपलं काय मत आहे आपण आम्हाला आवर्जून कळवा. आणि असेच काही थेट, अचूक आणि बिनधास्त, कोणाचीही भीडभाड न ठेवता, कोणालाही न घाबरता आणि कुणाचाही अपमर्द न करता जर काही आपल्याला असे व्हिडिओ पाहायचे असतील तर टाइम महाराष्ट्राला आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.